10 दिवसांच्या गणेश उत्सवानंतर आज गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। पश्चिम उपनगरामध्ये सर्वात सुप्रसिद्ध असणारा उपनगरचा राजाची सकाळी 8 वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक निघालेली आहे। बोरिवली टाटा पॉवर हाऊस पासून या मिरवणुकीला सुरुवात झाली। तब्बल 19 तासांच्या मिरवणुकीनंतर उपनगराच्या राजाची रात्री 2 वाजता गोराईमध्ये त्याचं विसर्जन होईल। उपनगराचा राजा पश्चिम उपनगरात सर्वात मोठी उंच अशी 25 फुटी त्याची मूर्ती असते। बोरिवली उपनगराचा राजा 42 वर्षांपासून त्याची स्थापना केली जाते। विसर्जन सोहळा उपनगरातला सगळ्यात मोठा विसर्जन सोहळा आहे। नगराच्या राजाची मिरवणूक सकाळी 8 वाजता निघालेली आहे। ती रात्री 2 वाजेपर्यंत गोराई इथे होणार आहे। विसर्जनाची मिरवणुकीला अफाट गर्दी आहे आणि मेन म्हणजे असं आहे की ही जी मूर्ती आहे ही विजय खातू यांच्या कारखान्यातली मोठी मूर्ती आहे। उपनगरातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे आणि इथे आशीर्वाद चरण स्पर्श घ्यायला 10 दिवस लोकांनी मंडपामध्ये आहोत गर्दी केली होती आणि तशीच गर्दी आता रस्त्याला म्हणजे आता आपण जे सकाळी 8 वाजता निघालोय ते रात्री जवळजवळ 2 वाजता गोराईला पोहोचू म्हणजे 19 तासांचा हा प्रवास होणार आहे। तर राजा हा आमच्या वसाहतीत 90 दिवस असतो। पाद्यपूजन 2 जूनला होतो आणि त्यानंतर 7 सप्टेंबरला गणपती असतो। परंतु हा जो गणपती आहे उपनगराचा राजा हो आमच्या मनामध्ये वर्षभर असतो। तसाच तो मंडपामध्ये म्हणजे पाद्यपूजन पासून ते विसर्जनापर्यंत 90 दिवस आमच्या बरोबर असतो। म्हणून गणेश उत्सव आमच्या घरी फक्त 10 दिवसाचा नसून तो 3 ते 4 महिन्याचा असतो। उपनगराचा राजा म्हणजे गणपती हे आराध्य दैवत आहे आपलं। असं तो सुखकर्ता आणि सुखकर्ता पण आहे। भाऊक क्षण तर सगळ्यांसाठी अख्ख्या महाराष्ट्राचा काय नाही देशाचा नाही तर अख्ख्या जगाचा आहे। आम्हाला असं वाटतं की बाप्पा आले त्यांनी सगळ्यांना चांगलं आरोग्य द्यावं, सुख समृद्धी द्यावी, देश प्रगतीवर जावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना चांगली बुद्धी आणि चांगला विचार मानवता द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।